आज देखील मी कर्नाटकमध्ये जाणार होतो. बीदर म्हणून जिल्हा प्लेस आहे, हे महाराष्ट्राला लागून आहे. म्हणजे लातूर पासून गेला तर 100 किलोमीटरवरती तिथे देखील बुद्ध विहाराचं उद्घाटन होतं. पण भिकाजी कांबळे यांनी सांगितलं राजीनामा देतो. बोललो 6 तारखेला तो कार्यक्रम कॅन्सल केला. जरा ह्यावेळेस कार्यक्रम जम्पिंग झालेले आहेत, एकाच वेळेला 2 कार्यक्रम येत आहेत. माझ्या सेक्रेटरीकडून काहीतरी चूक होते. समस्या आपल्या सगळ्यांना भेटून मला आनंद झाला. विशेषतः मी शाळेमध्ये जाणाऱ्या कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली ज्या लेझिम खेळत होत्या त्यांचं अभिनंदन करेन. खूप सुंदरचं असं लेझिम त्यांनी खेळलं. महिलांचं अभिनंदन करेन की एवढ्या उन्हामध्ये देखील त्या रोडवरती उभ्या होत्या आणि माझ्या स्वागतासाठी. तेव्हा मला कळलं की आपण ह्यांना 2 वर्ष विनाकारण यांची घालवली. असो, प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ यायची असते आणि मला वाटतं आज ती योग्य वेळ आलेली आहे. कार्यक्रमामध्ये नेहमी व्यस्त असतो. 14 एप्रिल आहे, पुढे 11 पासून 19 पर्यंत मी महाराष्ट्राच्या जवळजवळ बाहेरच आहे. आणि तेव्हा मी भिकाजी कांबळे यांना सांगितलं, बाबासाहेबांची जयंतीच्या पूर्वी 14 एप्रिलच्या पूर्वी विहाराचं उद्घाटन होईल हे मी बघेन की लोकांना श्रद्धेचं स्थान मिळावं. विहारामध्ये मूर्तीची प्रतिष्ठान होईल. मूर्ती देखील फार सुंदर आहे, त्याचं देखील मी आपल्या समता सैनिक दलाच्या वतीनं या ठिकाणी आदरणीय वंदनीय भीमराव यशवंतराव आंबेडकर यांना आम्ही समता सैनिक दलाच्या वतीनं सलामी देत आहोत. त्यांनी स्वीकारावी अशी त्यांना विनंती करतो. आपण सर्व ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी आहे त्या स्थिती थांबा. चांगल्या पद्धतीचा आपण त्या ठिकाणी बुद्धविहार निर्माण केलाय, बुद्धमूर्ती बसवलेल्या आहे. मी आपल्याला फक्त एवढं सांगेन, त्या बुद्धविहाराचं आपण सर्वांनी पावित्र्य राखणं हे आपल्या सर्वांचं काम आहे. दररोज त्या ठिकाणी सूत्रपठण झाले पाहिजे. आपल्या संस्थेची शिबिरं आहेत, ती शिबिरं त्या ठिकाणी कार्यक्रम झाला पाहिजे. त्या बुद्धविहार हे आपल्या धर्माचं केंद्र आहे आणि त्यामुळे त्या पद्धतीचं प्रशिक्षण त्यामधून घ्याल अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम घेतला त्याबद्दल परत एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आपल्या प्रती, आपल्या कुटुंबाच्या प्रती मंगल कामना व्यक्त करून इथे सांगतो. जय बुद्ध, जय भीम, जय. बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करू. उपस्थित सरपंच, उपसरपंच ज्यांनी माझा सत्कार केला त्यांचा आभारी आहे. बाबा, मला सत्कार केला तुम्ही. भारतीय बौद्ध महासभेचे सर्व कार्यकर्ते, उपस्थित बंधू भगिनी, खरं म्हणजे मी हेरवाड येथे उद्घाटन बौद्ध विहारात आपण समोर या ठिकाणी एकामागून जायचा कार्यक्रम सर्व सदस्य
आम्ही डिक्लेअर केलं होतं शतकोत्तराची पूर्व सुरुवात करत असताना कृपया लवकर या, कार्यक्रमाला लवकर सुरुवात होणार आहे. त्यानंतर पन्हाळा तालुका अध्यक्ष उत्तम जाधव सर, गाववाडी तालुका अध्यक्ष आदरणीय आर.एस. पाटील सर, आपण समोर या ठिकाणी येऊन एकामागून घ्यायचा. जिल्हा कार्यकारिणी सर्व सदस्य काल जमीन होता, कोल्हापूरला पूर आला होता. पाटील सरांना तिरंगा संविधानामध्ये तिरंगा घेऊन आहे, तो 3 कलरचा आहे. तेव्हा आमच्यासाठी हे काय आहे बाबा, अशोक आहे 3 कलर अशोक असले मान्य केलं आहे. 2000 पर्यंत आयसीच्या कार्यालयावर संविधानाचा झेंडा फडकत नव्हता. 2014 पासून या सत्तेमध्ये आलेली सगळे मंडळी आहेत ते संविधानाच्या विरोधात बसले आहेत. बरेच मोठे समर्थक बसलेले आहेत मंडळी. मग ग्रामपंचायत पासून ते सगळे पण बसले. मग आम्ही आणि मानगाव परिषद त्याला 105 वर्ष झालेली आहे. पुढच्या हनुवटीला आपण मारायचं आहे. तुमची मनगट आहे ना, ही मनगट पूर्णपणे अशी वळली पाहिजे. असं बरोबर मध्ये धरलं नाही तर ती काठी लागत नाही. चला कोण येत आहे? लागतंय ते. काठी लागल्याशिवाय काठी शिकायची. गाडी शिकवताना आपण गाडीवरून पडतोय की नाही.
हसायला नाही, कोण हसायला आले? हसला की दुसरा सांगा. पवित्र आणि काठी घ्यायचं. पवित्र म्हटलं की त्यांना सांगायचं पवित्रा म्हणजे हे. पवित्रा आणि मग काठी खांद्यावर. जमलं की हसायचं नाही, हसले की दुसरं. ते सवय होईपर्यंत तसंच होते.